तो आरडाओरडा करायचा, तो बोलायचा सोडा मला, तुम्ही का असं करताय. त्यांनी गळा पकडलाय ना, अक्षरशः त्याला त्रास होत असेल, त्याच्या थ्रू पण ते एंटर करू शकतात आपल्या बॉडीमध्ये, किंवा ॲटलिस्ट मग ते काय होतं की ते चिटकतात आपल्याला, आणि आपल्या घरामध्ये ते आपल्यासोबतच येऊ शकतात. एक ऑब्झर्व केलं तर असं असतं की कब्रिस्तानच्या इथं पण लिहिलेलं असतं, जर त्याच्या ज्या भिंती असतात ना, मना आहे बघ, तू ऑब्झर्व केलं असेल तर याचे असे असतील 6-7 नंबरच्या शूच्या साईजचे ठसे, म्हणजे कोणता लहान मुलगा असेल किंवा एखादा छोटा पाय असे ठसे, आणि त्याच्या हाताला ते लागलेलं आहे ते पांढरं, आणि फक्त एकच म्हणतं की सोड याला, सोड याला, सोड याला. पान खायच्या आधी काय म्हणतो माहिती आहे का, तुझ्या नवऱ्याच्या बाजूला पण एक माणूस झोपलेला आहे, तुला माहिती आहे का? बापरे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शैतान स्टोरीजच्या आजच्या 3ऱ्या पॉडकास्टमध्ये. आणि आज आपल्यासोबत परत एकदा हॉरर निशचे फेमस गेस्ट आहेत जयेश. तर जयेश, तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. येस, तर आपण मागच्या पॉडकास्टमध्ये जसं लोकांना सांगितलं होतं की आपली जी थीम सांगितली होती आपण, की जर समजा एखाद्या झाडाखाली जर एखाद्या माणसाने जर लघवी वगैरे केली तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात. येस, तर याच्याबद्दलची स्टोरी आता आपण स्टार्ट करूयात. चालेल. तर स्टोरी नागपूरच्या तिथल्या कुठली तरी आहे, मी ऐकलेली स्टोरी आहे ही. तर एक पर्सन होता XYZ, तो अपडाऊन करायचा नागपूर टू वर्धा. तर म्हणजे त्याची गाडी होती एक प्रॉपर अशी टाटा सुमोसारखी गाडी होती, आणि तो अपडाऊन करायचा डेली, आणि हा तिचा रुटीन मागच्या 10-12 वर्षापासून होता की तो तिथे गाडी चालवायचा, आणि लोकांना म्हणजे हे ट्रॅव्हल्स टाईपमध्ये तो तेव्हा करायचा. तर आता 10-12 वर्ष झाले, त्याला अख्खा रोड माहिती आहे, त्याला सगळं माहिती आहे त्या रोडचं कुठे काय. एकदा त्याच्याकडून एक चूक झाली. त्याने काय केलं, रात्रीच्या टाईमला येत होता, म्हणजे लास्ट ट्रिप असेल त्या दिवसाची. तो रात्री येत होता आणि एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली, आणि एका असं बोराचं झाड असतं ना, असं बुश टाईपमध्ये असतं ना ते झाड, असं उंच नसतं खूप, त्या बोराच्या असं झुडपासारखं असतं. तर त्यांनी काय केलं, त्या बोराच्या झाडाच्या तिथे सू केली आणि तिथेच उभं, म्हणजे होता त्याला असा काहीतरी गुटखा वगैरे खायचा हे असेल, त्यांनी तो गुटखा खाल्ला, पाणी पिऊन असं गुळणी वगैरे केली आणि गुटखा खाल्ला तिथेच त्या पॉईंटला, आणि मग गाडीमध्ये बसला, आणि त्याच्या घरापासून एका तासाच्या अंतरावर असेल, 50 मिनटं वगैरे. तो घरी आला आणि झोपला. दुसऱ्या दिवशी त्याला प्रचंड ताप. मग म्हणजे डॉक्टरकडे गेला तो की ताप आला आहे. मग डॉक्टर बोलले की असेल एक नॉर्मल व्हायरल वगैरे असेल, गोळ्या वगैरे लिहून दिल्या आणि गेला घरी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग तो ताप होताच, पण तो बोलला की आता मी गाडी कशी थांबवू ना, म्हणजे माझं डेलीचं हे आहे त्याच्यावरती, असं त्याचं काही आपल्या मंथली जॉबसारखं नाही की महिन्याच्या अखेरीस त्याला सॅलरी मिळेल, त्याचं रोजंदारीचं काम. मग तो बोलला की नाही मी जातो ड्रायव्हिंगला, आता इतक्या वर्षापासून करतोय, मला कसा ॲज सच असा प्रॉब्लेम तर येणार नाही. तो गाडीवरती गेला, आणि त्याला एक ट्रिप मारल्यानंतर त्याला खूप जास्त असं चक्कर वगैरे यायला लागली, अशक्तपणा. आणि त्याचं कसं होतं, वर्धा टू नागपूर, नागपूर टू परत वर्धा, म्हणजे एकच ट्रिप दिवसाचे काहीतरी. तो एक नागपूरला नव्हता जा, म्हणजे जवळपास तिथल्या गावांमध्ये ट्रिप्स मारायचा. नागपूर टू वर्धा खूप मोठा डिस्टन्स आहे. तर एक ट्रिप मारली त्याने, परत आला घरी. बायकोला बोलला की नको, मला खूप बॉडी पेन वगैरे होत आहे, मी काही जात नाही. बायको बोलली ठीक आहे. मग त्याला जेवण वगैरे वाढलं, तो खाल्ला आणि झोपला. त्याला खूप असं सारखं असं बॉडी पेन व्हायचं, खूप जास्त, खूप पाठ दुखायची त्याची. मग त्याने काय केलं, त्याच्या आता आपल्याकडे असते ना सवय की मुलांना पाठीवर पाय द्यायला लावतो आपण, म्हणजे तो त्याच्या मुलांना बोलला की माझे हातपाय वगैरे दाबून द्या थोडंसं, मला खूप जास्त त्रास होतो आहे. मग हातपाय वगैरे दाबून दिले, त्याला काहीच आराम नाही. डॉक्टर्सनी दिलेल्या गोळ्यांचा पण काहीच त्याच्यावर असर नव्हता होत. तो परत डॉक्टरकडे गेला की तुम्ही काय गोळ्या दिल्या आहेत. मग डॉक्टर त्याला नॉर्मली बोलले की बघ बाबा, एक डोस असतो 3 दिवसाचा, 3 दिवसपर्यंत तू तो डोस घेतल्यानंतरच तुला आराम पडेल ना, असं एक गोळी घेतल्याने लगेच थोडी आराम पडतो. झालं 2-3 दिवस झाले, 7 दिवस झाले, 2 आठवडे झाले, त्याचं ते हालत तशीच, त्याला फरकच पडत नाही. त्याच्या कामामध्ये पूर्ण व्यत्यय आला की त्याला पैसेच नव्हते, डॉक्टरकडे जायला पण पैसे नव्हते त्याला. मग तो जबरदस्ती जायचा, आणि त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. मग त्याला ॲम्ब्युलन्स वगैरेमध्ये घेऊन आले सरकारी दवाखान्यात वगैरे.
मग तिथे त्याला ते सलाईन वगैरे 2 दिवस तो बेशुद्धच होता. मग आता ते त्याच्यावर मग ते पोलीस कंप्लेंट वगैरे पण झाली की तू अशा अवस्थेमध्ये का लोकांना घेऊन गेला, लोकांचा जीव धोक्यात टाकला वगैरे. ते बऱ्याच गोष्टी झाल्या. मग आता पोलीसवाले लक्ष ठेवतात ना मग की हा माणूस नीट झालाय का. डॉक्टर म्हणजे हॉस्पिटलवर पण प्रेशर असतं की म्हणजे त्याला काही असेल, पोलीस स्टेशन वगैरेमध्ये जायचं असेल सीन तर. पण तो नीटच नव्हता होत. महिनाभर हॉस्पिटलमध्ये होता पण त्याच्यात काही बॉडीमध्ये फरकच नव्हता पडत. वैतागून डॉक्टरांनी पण काय बोलले की अरे तू एक काम कर, तू घरी जा आणि आम्ही तुला देतो गोळ्या वगैरे, तू घरी घे. कारण तुझी हालत डे 1 पासून म्हणजे तू ॲक्सिडेंट झाला होता तेवढं तुला लागलं होतं, तेवढं तू नीट झालायस, बरोबर, तू चालू फिरू शकतो. पण तुला जो ताप येतोय, तुझं जे बॉडी पेन होतं आहे हे थांबतच नाही आहे. त्याची बायको त्याला घरी घेऊन आली. मग आता काय करणार. मग तेवढ्यात काय झालं, त्यांच्या दारामध्ये ते माहिती असं असे तांत्रिक वगैरे लोक घरी येतात बघ, आपल्याला बोलतात की हात बघून तुझं भविष्य सांगणार असं तसं. तसा एक पर्सन त्यांच्या घरी आला. म्हणजे तो होता चांगलाच, म्हणजे असं फेक नव्हता तो असंच होता, भिक्षा वगैरे मागायला आला होता. मग त्याने डोअर नॉक केला आणि त्यांचं असं 1 रूम किचन सारखं घर होतं. आणि त्या बाईने दरवाजा उघडला आणि समोरच तो माणूस झोपलेला होता. तर हा काही बोलणार याच्या पहिलेच त्याचं लक्ष त्या माणसावरती गेलं आणि त्या बाईला म्हणतो की तू बाहेर ये आणि डोअर लावून घे. त्या बाईला पहिले असं वाटलं की काय आता, आणि ते असं अपार्टमेंट सारख्यामध्ये राहत होते, क्वार्टर्स असतात ना तशा पॅटर्नमध्ये होते. मग ती बाई बाहेर आली आणि त्या बाबाला विचारते की बुवा काय झालं. तर ती म्हणते की तो आतमध्ये झोपलेला माणूस कोण आहे. मग ही म्हणते की नवरा आहे माझा. म्हणतो काय झालं त्याला, का असं म्हणजे असं का पडलाय तो, असं वाटतंय की तो आजारी आहे. आता आजारी माणूस ओळखून येतो ना, बरोबर. मग ती बोलली की हां त्यांना ताप आहे, 1-1.5 महिना झाला, तो बराच होत नाही आहे आणि त्यांचं सारखं अंग दुखतं. तर म्हणजे हिला असं म्हणायचं होतं की ते सारखे गाडी चालवत आहेत ना इतक्या वर्षापासून, बरोबर. तर त्यांना आता काही झालं असेल सपोज. आता कसं गाडी चालवणं पण एक हेक्टिक काम आहे ना, असं काही खूप सोपं काम नाही आहे. तेव्हाच असं पिरियड होता की रोड्स पण काही इतके चांगले नव्हते. तर ते बोलले त्याच्यामुळे काही झालं असेल, त्यांना लचका वगैरे पडला असेल किंवा पाठीमध्ये. तर तो बोलला, मग तो बुवा ना तिला असं म्हणजे ट्रिक करायसाठी विचारतो की मग काय डॉक्टरकडे नाही घेऊन गेले का. ती बोलली की हां डॉक्टरकडे जाऊन आलो पण काही झालं नाही, फरक पडत. आम्ही सगळे उपचार करून बघितले, आयुर्वेदिक पण करून बघितले, सरकारी दवाखान्यामध्ये पण ॲडमिट केलं होतं पण काही असं होत नाही आहे. मग तो बुवा तिला बोलला की तू एक काम कर, मी उद्या येतो तुझ्या घरी, आज नको, मी उद्या येतो तुझ्या घरी, उद्या अमावस्या आहे, तर उद्या तुझ्या घरी येतो आणि जेवण करणार मी तुझ्या घरी. मग ती अशी ही झाली कन्फ्यूज की हा का असं म्हणतोय, हा अचानक जेवायला वगैरे, ओळख नाही काय नाही. मग ती बोलली की ठीक आहे तुम्ही या उद्या. मग हिने काय केलं की आता तो माणूस घरी जेवायला येतोय म्हणून हिने थोडं बनवलं त्याच्यासाठी, खीर वगैरे बनवली, थोडं गोड वगैरे. तो माणूस आला आणि तो तिला काय म्हणतो, मी तुझ्या घरात बसून जेवणार नाही, मला बाहेर पहिले जेव घाल. याने काय केलं, तिने जे बनवलेलं होतं ना ते याने प्रत्येक असं चपाती अशी उचलतोय आणि कानाला लावतोय. तिला वाटलं की हा का करतोय असं, खीरची वाटी अशी उचलतोय, वास घेतोय त्याचा. मी म्हणते काय तुम्हाला म्हणजे काही वेगळं वाटतंय का. तर तो बोलला नाही मी थोडं तो त्याला असं म्हणायचं होतं की माझा हा स्टाईल आहे जेवायचा, मी प्रत्येक गोष्टीचं ऐकतो, वास घेतो, मगच मी जेवतो. भाजीला पण असं म्हणजे आता बटाट्याची भाजी असेल तसं बटाटा उचलून बघतोय सारखं. तिला वाटलं का असं करतोय हा. आणि मग तो जेवला आणि पाणी पिला आणि मग तिला काय म्हणतो की विडा आहे का तुझ्याकडे, म्हणजे पान आहे का तुझ्याकडे खायला मला. तर ती बोलली नाही आमच्याकडे कोणी पान खात नाही, तर नाही येते. मग तो बोलला की ठीक आहे. तिला काय म्हणतो, मी उद्या येईल, माझ्यासाठी पान आणून ठेव. तोच बुवा म्हणतोय. ती बोलली की अरे हा असा काय करतोय, म्हणजे जेवायला मी उद्या येईल, मी आताच आणून देते ना तुम्हाला पान लागत असेल तर बाहेरून. तो बोलला नाही मी उद्या येईल, मला उद्या पान पाहिजे. ती बोलली ठीक आहे. मग हिला असं वाटलं की फक्त पान कसं देणार ना, चहा वगैरे काहीतरी देऊ. मग तिने तो येणार आहे म्हणून हिने चहा, म्हणजे ही होती रेडी की तो येणार आहे, हिने पान वगैरे बनवून ठेवलं होतं. तो आला आणि पान खायच्या आधी काय म्हणतो माहिती आहे का, तुझ्या नवऱ्याच्या बाजूला पण एक माणूस झोपलेला आहे, तुला माहिती आहे का. बापरे.
ही एकदम शॉक. ही बोलली की काय बोलताय तुम्ही असं. ती बोलली तुझ्या नवऱ्याच्या बाजूला एक माणूस झोपलेला आहे, हे मी तुला फक्त आता एकदाच सांगणार आहे. आणि त्यांनी पान तोंडात टाकलं आणि काहीच, आता पान तोंडात असल्यावर कसं बोलणार ना तो, थुंकी वगैरे उडते तर, एवढं बोलून तो निघून गेला. आता ही बाई पूर्ण घाबरली की काय. ही गेली आणि म्हणजे ही कंटिन्यू आपल्या नवऱ्याला अशी बघते. आता नवरा म्हणजे त्यांच्याकडे सिंगलच बेड होता तो, एकच माणूस झोपू शकतो असा बेड होता तो. ती बोलली त्याच्या बाजूला कसं दुसरं कोणी झोपणार आहे. मग ही पूर्ण शॉकमध्ये. मग हिने काय केलं की मुलांना वगैरे सगळ्यांना, म्हणजे कोणालाच काही असं सांगितलं नाही. आणि तिच्या भावाला फोन लावला आणि सांगितलं असं असं झालं, एक माणूस आला होता, तो असं बोलला की माझ्या नवऱ्याच्या बाजूला कोणतरी झोपलेलं आहे. मग तिचा भाऊ बोलला काय नाही, असंच असतात ते, ढोंगी असतात लोक, पैसे काढायसाठी काही पण बोलतात. आणि त्याला आता समजलं आहे की तू त्याला खाऊ पिऊ घालते तर तो आता रोज येईल. ती बोलली की नाही, तो काल बोलून गेला होता की मी, म्हणजे तो सांगतो ना की मी उद्या येणार आहे, तो आज काही बोलला नाही, फक्त पान खाल्ला आणि निघून गेला. मग आता मी काय करू. मग तिचा भाऊ बोलला की तू काही काळजी नको करू, मी येतो तुझ्याकडे, बघू आपण काय. तर म्हणजे तो जर उद्या आलाच जर तो माणूस, तर मी बोलतो त्याच्याशी. कसं एकट्या बाईला बघून तो काय पण बोलत असेल. मग तिचा भाऊ आला आणि तो माणूस एक दिवस काय आला नाही, म्हणजे त्या दिवशी परत आला नेक्स्ट डेला. आणि त्याचा तोच होता स्टाईल, जो ओरडायचा होता. ती समजून गेली की तोच आलाय म्हणून. तिने डोअर ओपन केलं. तो माणूस, तो कधीच घरात यायचा नाही, तो त्या उंबरठ्याच्या बाहेरच उभा. मग तो माणूस तिला दरवाजा ओपन करता करता, तिचा भाऊ त्या रूममध्ये नाही आहे, तो किचनमध्ये म्हणजे आहे तिथं. हां, तो माणूस दरवाजा ओपन करतो आणि का तिला पहिला प्रश्न म्हणतो की तुझा भाऊ काय करतोय घरी. मग ही म्हणते की तो असंच भेटायला आलाय, तो गावात आला होता मग भेटायला आलाय. तर मग त्याला म्हणणं म्हणावं की जा भेटून, का थांबलाय कालपासून. तो काल तो होता म्हणून मी आलो नाही तुझ्या घरी, पण तो आज पण काय करतोय. मी तुला, मग असं तो एकदम रूडली बोलला, मी तुला वॉर्न करतोय, तुझ्या नवऱ्याला जर तुला वाचवायचं असेल तर घरात कोणत्याच परक्या माणसाला किंवा कोणत्याच माणसाला घरात घेऊ नको. मग ही तेवढं बोलून तो निघून गेला. ही घाबरली. मग हिने काय केलं, मुलांना मामा ते म्हणजे तिच्या भावासोबत पाठवून दिलं आजीकडे की तू यांना घेऊन जा, मी काय आहे तर बघते. मग हिने आता ठरवलं की आतापर्यंत मी याला एक पण प्रश्न नाही केला या बुवाला, आता मी याला विचारणार की काय आहे नेमकं. नेक्स्ट डे, आता हा बुवा ना नेहमी असा यायचा, म्हणजे असं ते नॉर्मल कपडे घालून यायचा, पांढरे कपडे वगैरे, त्याच्याकडे ती पिशवी ज्याच्यामध्ये तो धान्य वगैरे जमा करतो. मग नेक्स्ट डे हा काळ्या कपड्यांमध्ये आला, असं तांत्रिकच्या वेशमध्ये आला तो. आणि मग ती म्हणते की काय आज का असे कपडे घातले. ती म्हणते की गेले ना तुझ्या घरातले सगळे. मग ती बोलली की हां, मुलांना पण मी पाठवून दिलं आहे. बोलली आज मी, मग तो तिला म्हणतो की आज मी तुझ्या घरात येईल आणि तुझ्या नवऱ्याला वाचवेल. त्याने काय केलं, त्या ह्याच्यातून म्हणजे असं पीठसारखं काहीतरी होतं, पीठ आपण भस्म पकडू किंवा पीठ काय पण जे असेल ते, त्याने असं घरामध्ये फेकलं, शिंपडलं. हां, म्हणजे असं फेकलं, असं एक त्यांनी पाथ बनवला, असा रोड बनवला त्या पिठाचा, पूर्ण पांढरं जे भस्म वगैरे काय असेल तर असं रोड बनवला त्या तिच्या नवऱ्याच्या बेडपर्यंत. आणि तो त्याच्यावरूनच चालत चालत आला. त्यांनी इकडे तिकडे कुठेच पाय टाकला नाही, तो त्याच्यावरूनच चालत आला. आणि तिच्या नवऱ्याचा डायरेक्ट गळा पकडला जोरात. आणि त्याच्या हाताला ते लागलेलं आहे, ते पांढरं पीठ असेल जे काही ते असं लागलेलं आहे. त्याने त्याचा गळा पकडला आणि फक्त एकच म्हणतो की सोड याला, सोड याला, सोड याला. आता हा माणूस चालत आलाय ना त्या पिठावरून, याचे पायाचे निशाण, ठसे पडलेत घरात येणारे. जेव्हा याने म्हटलं ना की सोड याला, सोड याला, सोड याला, त्या पिठावरून घराच्या बाहेर जाण्याचे ठसे दिसले. आणि बस तेवढं झालं. म्हणजे आता त्याने, मी तुला सांगतो की 3 वेळा म्हटलं असेल, त्याने भरपूर वेळा म्हटलं. तिचा जो नवरा होता त्याला पण खूप वेदना झाल्या. तो आरडाओरडा करायचा, तो बोलायचा सोडा मला, तुम्ही का असं करताय. त्यांनी गळा पकडलाय ना, अक्षरशः त्याला त्रास होत असेल. तो म्हणतो सोड याला, सोड सोड सोड. त्याने असं म्हटलं आणि त्याला नंतर ते ठसे असे बाहेर जाताना दिसले. त्या बाईने बघितले ते, आणि ती एकदम घाबरली की म्हणजे काय होतं हे, एक्झॉर्सिझम टाईपमध्ये. आणि नंतर काय झालं, नंतर तो माणूस उठून बसला, जो तिचा नवरा होता तो उठून बसला. आणि तो म्हणतो की मला काहीच आता असं वाटत नाही, जड वाटत नाही, चांगला झाला समजा तो. हां, नॉर्मल झाल्यासारखं. त्याने डायरेक्ट त्या जो बुवा होता त्याचे पाय धरले की धन्यवाद, तुम्ही मला वाचवलं, काय होतं.
आणि आता माणसाचे ठसे असतात ना असे मोठे असतात, हां याचे जे ठसे होते ना असे छोटे होते. हां म्हणजे माणसाचे म्हणजे नॉर्मल एक 9-10 नंबरचा शू असतो बघ, हां हां याचे असे असतील 6-7 नंबरच्या शूच्या साईजचे ठसे होते. हम्म. म्हणजे कोणता लहान मुलगा असेल किंवा एखादा छोटा पाय असे ठसे होते. हां ती एकदम घाबरली आणि मग बस ते दोघं जण त्याला विचारणार की काय होतं हे. तेव्हा त्याने काय केलं माहिती आहे का, त्याच्या पिशवीतून अशी छोटा झाडू काढला असा छोटासा, आणि ते पूर्ण पीठ असं असं झाडत झाडत सगळं घराच्या बाहेर काढून टाकलं पूर्ण. हां आणि तिला काय म्हणतो की आता एक बादली भरून पाणी आण आणि इथे बाहेर शिंपळ पूर्णपणे, साफ करून घे. हां पूर्ण पाणी, आणि मला एक पण प्रश्न नको करू आणि तुझ्या मुलांना बोलवून घे परत. आणि एवढं बोलून तो निघून गेला आणि त्याच्यानंतर तो माणूस कधीच नाही आला त्यांच्या घरी. हां हां, तर ते असं बोलतात. म्हणजे आता ही स्टोरी मी ऐकली होती. मग त्यानंतर मग प्रश्न पडतातच ना की काय होतं काय झालं. तर तेव्हा मग मला ते सगळ्या गोष्टी अशा आठवायला लागल्या की कुठेच तुम्ही उघड्यावर सू नाही करायची कधी. हां कारण वॉटर जे असते ते मीडियम असतं. भूत तुम्हाला एक तर चिटकेल येऊन किंवा मग वॉटर एक मीडियम असतं. म्हणजे जसं मी सांगितलं ना आधी पण की 5 तत्व असतात, त्याच्या थ्रूच आपल्यामध्ये एंटर करू शकतो तो. आणि आपले जे 9 ओरिफाईस असतात बॉडीमधले, ते कुठले कुठले असतात? ते असतात बघा. आता 9 ओरिफाईस असतात ज्याच्यामधून आपला सोल बाहेर पडतो जेव्हा आपला मृत्यू होतो. ते 9 ओरिफाईस असतात. 2 डोळे, 2 कान, 2 नोस्ट्रिल्स, 1 तोंड, एक आपला युरिनरी ट्रॅक्ट आणि एक एक्सक्रेटरी ट्रॅक्ट. ते हे आता जेव्हा आपण सू करतोय तर ते थोडंफार त्याचे अंश राहून जातात. त्याच्या थ्रू पण ते एंटर करू शकतात आपल्या बॉडीमध्ये, किंवा ॲटलिस्ट मग ते काय होतं की ते चिटकतात आपल्याला आणि आपल्या घरामध्ये ते आपल्यासोबतच येऊ शकतात. आता हिचा नवरा कसा, हा फिरस्तीवर राहायचा कंटिन्यू. हा हद्दी कितीतरी वेश ओलांडून जायचा बरोबर रोज. मग याने कुठून कोणाला तरी आणलं होतं घरी आणि तो याच्यासोबत एंटर करू शकतो कारण हा त्या घराचा ओनर होता. हां, मग प्रत्येक वेळेस असं पण म्हणता पण ना, वेश ओलांडताना काळजी घ्यायची, वेश ओलांडताना काळजी घ्यायची. आणि नेहमी आपण असं बोलतो की बघ बाहेरून आलं की हातपाय धुवूनच आतमध्ये एंटर करायचं. बरोबर आहे की नाही. लगेच आल्या डायरेक्ट जेवायला नाही बसायचं. जुन्या काळामध्ये जे पण होतं समजा हातपाय धुवायचं ते घराच्या बाहेर असायचं. हां, पहिलं तिथं धुतलं आधी कसं घराच्या बाहेर राहायचं सगळ्या गोष्टी. म्हणजे बाथरूम वगैरे सगळं तुमचं बाहेर आहे. तुम्ही भांडे पण बाहेर घासतायत, बरोबर. तुम्ही हातपाय धुवायचं पण बाहेर ठेवतायत, सगळं काही असं अंगणामध्ये राहायचं. म्हणजे असं म्हणतात की समजा झाडाच्या इथं बऱ्यापैकी निगेटिव्ह एनर्जीज असतात, जे जुने झाडे असतात. मग तिथं अशा ठिकाणी जर आपण गेलो तर ते डिस्टर्ब होतात. आता झाड कसं आहे, झाड म्हणजे तू असं समजू शकतो शेल्टर आहे ते एक प्रकारचं सगळ्या गोष्टींसाठी, घरांसाठी. हां, आणि मोस्टली तुला सांगतो आता ज्या या स्टोरीज असतात ना, तुला अशा भरपूर स्टोरीज सापडतील की झाडाखाली काहीच तुम्ही चुकीचं करू नका. तुम्ही झाडाखाली बसून दारू नका पिऊ. तुम्ही झाडाखाली बसून लोक तर हे पण म्हणतात झाडाखाली बसून जेवणसुद्धा नाही करायचं, पाणी नाही प्यायचं. आता या माणसाने 2-3 गोष्टी केल्या ना, सू केली, पाणी पिलं, हो ना, त्यानंतर त्यांनी तंबाखू खाल्ला. हां, याच्यामुळे होऊ शकतं की तुम्हाला एखादा भूत तुमच्यासोबत येऊ शकते. या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे मग या प्रॅक्टिसेस आपल्या एन्शंट टाईमपासून आहेत की पाय धुवायला पाहिजेत, कुठे उघड्यावरचं पाणी पिऊ नये, कुठे उघड्यावर सू करू नये, प्रॉपर सू करायसाठी पण जागा बनवली आहे. या सगळ्या गोष्टी त्यासाठीच आहे. म्हणजे हे एक बरोबर आहे. इथं एक ऑब्झर्व केलं तर असं असतं की कब्रिस्तानच्या इथं पण लिहिलेलं असतं, जर त्याच्या ज्या भिंती असतात ना त्याच्या इथं पण लिहिलेलं असतं की असं काही मना आहे, पेशाब करणं मना आहे. बघ तू ऑब्झर्व केलं असेल तर काहीतरी रिझन असतं, त्याचे रिझन्स असतात आधीपासून. पॉप्युलेशन आधी एवढी नव्हती ना. आता सपोज एका गावामध्ये 50च लोक राहतात, तर 50 वेगवेगळ्या जागा बनवू शकतात. कोणी कुठे सू केली काय फरक पडतो. बरोबर. पण याच्यातून आपल्याला एकच शिकायला मिळतं की असं कुठेही असे चुकीचे कामं नका करू जिथे म्हणजे आपल्याला नाही माहिती तिथे काय घडलेलं आहे. आणि रात्रीच्या वेळी तर नाहीच नाही. रात्रीच्या वेळेस पण म्हण, दुपारी पण म्हण, आणि असं म्हणजे जी जागा तुम्हाला माहिती नाही किंवा असं रोडवरती वगैरे कुठे पण, अनोळखी रोडवरती वगैरे कुठे पण असं लोकांना सवय असते कुठे पण गाडी पण उभी करायची, कुठेही करतात. हां, असं नका करू. म्हणजे तुम्हाला तुम्ही जर कुठे पेट्रोल वगैरे भरायला थांबत आहेत तर तिथे एकदा यूज करून घ्या ना वॉशरूम. यूज करून घ्या. यायची वेळ बघण्यापेक्षा आहे वॉशरूम तर यूज करून घ्या. भारी होती याची स्टोरी पण. थँक्यू. तर थँक्यू सो मच यश, पुन्हा एकदा या स्टोरीसाठी थँक्यू. येस मित्रांनो, अजूनही तुम्ही हा पॉडकास्ट पाहत आहात म्हणजे आजची ही स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका
आणि आपलं जे चॅनल आहे शैतान स्टोरीज याला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि जर समजा तुमच्याकडे एखादी हॉरर स्टोरी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म देतो आहे, तो फॉर्म फिलअप करा, म्हणजे आम्हाला तुम्हाला इन्व्हाइट करता येईल आपल्या या पॉडकास्टसाठी ॲज अ गेस्ट म्हणून. तर थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये.